महाराष्ट्राच्या किंबहुना हिंदुस्थानाच्या इतिहासाची पाने जेव्हा चाळली जातात तेव्हा गड किल्ल्यासंदर्भात सोनेरी पान आपसुकच नजरेस पडते. गड किल्ले हजारो वर्षापासून महाराष्ट्र भूमीमध्ये अस्तित्वात आहे. त्यांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रकाराला एक वेगळेच महत्त्व प्राप्त करून दिले आहे. गड किल्ल्यांचा वापर स्वराज्यातील नागरिकांना राहण्यासाठी, लष्करी दृष्टीने लढाईसाठी, कैदी ठेवण्यासाठी, कारागृह म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने गरजेनुसार आणि भौगोलिक महत्त्वानुसार झालेला दिसून येतो. छत्रपतींना त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्याची मोलाची साथ देणारे दुर्ग आज त्यांच्या पश्चात अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहेत. किल्ल्यांबरोबर आपला अमूल्य इतिहास जोडला गेलेला आहे. आपल्या संस्कृतीची पाळेमुळे इथे आहेत. पुढील पिढ्यांना जर छत्रपती शिवरायांचे कार्य हे उदाहरण सांगायचे झाले तर ते प्रत्यक्ष किल्ल्यांवर जाऊन सांगणे कधीही इष्ट. पण जर आज किल्लेच धड अवस्थेत नसतील तर काय ठेवा, आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी ठेवणार आहोत. आपण त्यांना काहीतरी देणे लागतो आणि म्हणून दुर्ग संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. परमपूज्य गुरुमाऊलींनी आपण गेल्या अनेक वर्षापासून या कार्यामध्ये सक्रिय आहोत. दुर्ग संवर्धनाचा एक भाग म्हणून आपण किल्ल्यांवर दैवतांचा मान सन्मान, दुर्गपूजा हा उपक्रम घेत आहोत. याआधीही किल्ल्यांची पूजा अनेक संस्थांनी केल्या आणि भविष्यातही होतील. पण महाराष्ट्रातील बहुसंख्य किल्ल्यांवर एकाच वेळी एक विनंतीपूर्वक प्रथमतः दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाच्या वतीने पार पाडली. या उपक्रमामध्ये मिलिंद क्षीरसागर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि यांची शिवाजी ट्रेल ही दुर्ग संवर्धन संस्था ही या उपक्रमामध्ये सहभागी होती.